तुम्ही सुद्धा अंगणवाडी परीक्षिका मुख्य सेविकेची तयारी करत असाल, तर व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सर्व घेतलेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ तसेच महत्त्वाचे अपडेट्स पाहिजे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला जॉइन होता नाही आलं, तर जो काही माझा नंबर आहे 93 25 23 0840 या नंबरला मला SMS करा. यावरती मित्रांनो मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. तुम्ही लगेच त्या ग्रुपला जॉइन होऊ शकता. मित्रांनो लवकरात लवकर जॉइन व्हा. कारण की लवकरच या ठिकाणी जाहिरात पडणार आहे पहा आणि आपल्याला अभ्यासामध्ये अतिशय तरबेज असणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण कॉम्पिटिशन सुद्धा जास्त असणार आहे. तेव्हा लवकरात लवकर सर्वांनी तो ग्रुप जॉइन करा मित्रांनो. त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती मी टाकणार आहे. पहिला प्रश्न मित्रांनो, की बालसंगोपन योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? चला सर्वांनी लक्ष द्या मित्रांनो. तर विपरीत परिस्थितीमधील मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे म्हणजेच मित्रांनो बालसंगोपन या योजनेचा मुख्य उद्देश पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर विपरीत परिस्थितीमध्ये अनाथ, त्याच्यानंतर निराश्रित, निराधार, बेघर या मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे पहा. निवासी संस्थेमध्ये बालगृहामध्ये दाखल करण्याऐवजी त्यांना पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देऊन कौटुंबिक वातावरणामध्ये त्यांचा विकास घडवून आणणे हा मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता. डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये ICDS काय मित्रांनो, ICDS योजनेअंतर्गत किती प्रकल्पांना मान्यता देण्यात आली? तर किती प्रकल्प आहे मित्रांनो? 256 प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देण्यात आली पहा. 256. तर मित्रांनो पहा, डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये ICDS योजनेअंतर्गत एकूण 256 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS योजना 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू झाली असून ती बालमृत्यू आणि कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी मित्रांनो ही राबवली जाते मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये लाभार्थी कोण आहे मित्रांनो? तर 0 ते 6 वर्ष मित्रांनो लक्षात ठेवा. 0 ते 6 वर्ष वयोगटामधले बालके, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता मित्रांनो लक्षात ठेवायचे पहा. 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे 158 दशलक्ष 2011च्या जनगणनेनुसार हे पण लक्षात ठेवायचं मित्रांनो. योजनेचे उद्दिष्ट काय आहेत? तर 0 ते 6 वर्षापर्यंत मुलांचा पोषण आणि आरोग्यविषयक दर्जा सुधारायचा आहे. मुलांना योग्य मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया घालणे, बालमृत्यूचं प्रमाण तसंच बालरोगांचं आणि कुपोषणाचं प्रमाण कमी करणे, बालकाच्या विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभागामध्ये धोरण आणि अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे. मित्रांनो योग्य अशा पोषण आरोग्यविषयक शिक्षणाद्वारे बालकाचं सर्वसामान्य आरोग्य आणि त्यांच्या पोषणाविषयी गरजा याकडे लक्ष पुरवण्याची मतांची क्षमता वाढवणे याचा मुख्य उद्देश पहा. आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा 150 ते 400 एवढी लोकसंख्या असेल तर मिनी अंगणवाडी असते पहा. 400 ते 800 मित्रांनो 400 ते 800 लोकसंख्या असेल तर एक अंगणवाडी मंजूर होते पहा. 800 ते 1600 किती 800 ते 1600 लोकसंख्या असेल तर 2 अंगणवाड्या, 1600 ते 2400 असेल तर 3 अंगणवाड्या आणि 2400 ते 3200 असेल तर 4 अंगणवाड्या मित्रांनो. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, की राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजना खालीलपैकी कोणत्या गटांना सेवा पुरवते? तर कोणत्या गटांना मित्रांनो? तर नोकरी करणाऱ्या मातांची मुले यांना ही सेवा पुरवते पहा. लक्षात ठेवायचे पहा. आलं लक्षात? राजीव गांधी राष्ट्रीय केच योजना ही मुख्यत्वे नोकरी करणाऱ्या मातांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी सेवा पुरवते. पुढचा प्रश्न मित्रांनो, की बालसंगोपन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अनाथ आणि सोडलेल्या मुलांचं कौटुंबाचरित संगोपन करणे हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश अनाथ आणि निराधार मुलांना बालगृहात न ठेवता त्यांना कौटुंबिक वातावरणामध्ये वाढण्यासाठी कुटुंबचरित संगोपन उपलब्ध करून देणे हा आहे मित्रांनो. हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की IGMSY योजनेअंतर्गत गर्भवती स्त्रियांना खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी आर्थिक सहाय्य मिळतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर काळजी हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो IGMSYचा लॉंग फॉर्म काय आहे? तर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. मित्रांनो ही योजना 2010 मध्ये भारत सरकारने चालू केली होती आणि मित्रांनो 1 जानेवारी 2017 रोजी या योजनेची पुनर्रचना करून ती प्रधानमंत्री मातृ योजना म्हणून देशभरामध्ये लागू झाली. या योजनेबद्दल जर पाहिलं तर 1 एप्रिल 2022 पासून प्रधानमंत्री मातृवंदन योजना 2.0 लागू करण्यात आली पहा. मित्रांनो ही पण लक्षात ठेवा की
2010 अंतर्गत बघा, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2010 अंतर्गत गर्भवती स्त्रियांना प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर काळातील काळजी घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जातं. पहा, 2017 पासून या योजनेचं रूपांतर प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे. पहा, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पहा, याची सुरुवात झाली, प्रधानमंत्री मातृ योजनेची सुरुवात कधी झाली तर 1 एप्रिल 2022. यामध्ये बदल काय केले तर दुसऱ्या मुलीसाठी प्रोत्साहन, स्त्री जन्माचं स्वागत व्हावं आणि लिंग गुणोत्तर सुधारावं यासाठी दुसऱ्या वेळी मुलगी झाल्यास थेट ₹6,000 दिले जातात. पहा, लक्षात ठेवा, दुसऱ्या वेळेस जर मुलगी झाली तर. समजलं? गरोदरपणामध्ये मातेच्या आरोग्याची काळजी घेता यावी, तिला आराम मिळावा आणि बुडणाऱ्या मजुरीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने थेट बँक खात्यामध्ये ही मदत देण्यासाठी ही योजना चालू केलेली. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, की माझी कन्या भाग्यश्री योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर माझी कन्या भाग्यश्री योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर मुलींचे सक्षमीकरण आणि शिक्षण. ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. मुलींचे सक्षमीकरण आणि शिक्षण हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पहा, तर मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा मुख्य उद्देश आहे लिंग गुणोत्तर सुधारणे, भ्रूण हत्या रोखणे, मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना आत्मनिर्भर करणे आणि बालविवाह रोखणे हे आहे. पहा, तर मित्रांनो, या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2014 ला करण्यात आली होती. पहा, समजलं? आणि याचं जे काही मित्रांनो सुधारित स्वरूप आहे 1 ऑगस्ट 2017 झालेलं आहे मित्रांनो. या योजनेचा मुख्य उद्देश आहे लिंग गुणोत्तर सुधारणे. आपले जे काही मुली आहेत पहा, त्यांना मुलांइतकंच महत्त्व पटवून देणे. पहा, समजलं? आणि मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे जेणेकरून त्या आत्मनिर्भर होतील. आणि बालविवाह रोखणे, मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिला लग्नापासून दूर ठेवून शिक्षणाकडे वळवणे, मुलीचे जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, हे काय आहेत पहा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत. पहा मित्रांनो, या योजनेचं स्वरूप आणि आर्थिक फायदे काय आहेत? तर मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर शासनाकडून मुलींच्या नावे मित्रांनो ₹50,000 मुदत ठेव बँकेत जमा केली जाते. आणि मित्रांनो 18 वर्ष पूर्ण झाल्यावर ती अविवाहित असल्यास तिला मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज अशी पूर्ण रक्कम मिळते. आणि ही टोटल अंदाजे किती ₹1,00,000 होते. पहा, समजलं? ही योजना मित्रांनो 1 ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 7.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी लागू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे मित्रांनो? तर मित्रांनो, गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करणे हे याचं काय आहे पहा मुख्य उद्देश. पहा, समजलं? तर मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश मातेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, तिला विश्रांती मिळण्यासाठी आणि बुडणाऱ्या मजुरीची भरपाई म्हणून थेट बँके खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. यामध्ये मित्रांनो पहिला हप्ता ₹3,000 येतो. पहा, समजलं? ₹3,000. दुसरा हप्ता ₹2,000 येतो आणि एकूण ₹5,000 मित्रांनो या योजनेतर्फे खात्यामध्ये वितरित केले जातात. पहा मित्रांनो, लक्षात ठेवा, पूर्व योजनेमध्ये फक्त पहिल्या अपत्यासाठी पैसे मिळत होते, परंतु आता दुसऱ्या अपत्यासाठी फक्त मुलगी असल्यास सुद्धा या ठिकाणी पैसे भेटतात. पहा मित्रांनो, पहिल्या वेळेस 5,000, दुसरी मुलगी झाली तर परत ₹6,000 भेटतात. पहा, मुलगा झाल्यावर नाही भेटत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ICDS योजनेअंतर्गत तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करण्यात आले आहे. त्या संदर्भामध्ये कोणता पर्याय या ठिकाणी योग्य आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, या मुलांना पूरक आहार, वैद्यकीय देखरेख आणि पालकांसाठी पोषक समावेशन यावर भर दिला जातो. ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा की बाल विकास केंद्रामध्ये 0 ते 6 वयोगटामधील तीव्र कुपोषित बालकांना पूरक आहार, नियमित वैद्यकीय तपासणी आणि त्यांच्या पालकांना योग्य पोषण विषयक मार्गदर्शन, समादूषण यावर भर दिला जातो. पहा मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा की या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 ला झाली होती. पहा, समजलं? 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचं पोषण आणि आरोग्यविषयक दर्जा सुधारणे, मुलांच्या योग्य मानसिक, शारीरिक, सामाजिक विकासाचा पाया घालणे. त्याचबरोबर तिसरा फायदा काय आहे? बालमृत्यूचं आणि रोगांचं आणि कुपोषणाचं प्रमाण कमी करणे. बरोबर मित्रांनो, बालविकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभागामध्ये धोरण आणि अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे, योग्य अशा पोषण व आरोग्यविषयक शिक्षणाद्वारे बालकांचं सर्वसामान्य आरोग्य आणि त्यांच्या पोषणाविषयी गरजांकडे लक्ष पुरवण्यासाठी मातांची क्षमता वाढवणे म्हणून ही योजना चालू केलेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, की शुभमंगल सामूहिक विवाह योजना कशावर लक्ष केंद्रित करते?
तर लक्षात ठेवा मित्रांनो, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायांसाठी सामूहिक समूह विवाह. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 याचं काय पहा बरोबर आहे. समजलं? ही योजना मित्रांनो सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास किंवा वंचित घटकामधील जोडप्यांसाठी सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यावर लक्ष केंद्रित करते पहा. अनाथाश्रम आणि इतर धर्मदाय गृहे पर्यवेक्षण आणि नियंत्रण कायदा 1960 अंतर्गत अनाथाश्रमांच्या देखरेख आणि नियंत्रणाची जबाबदारी कोणत्या प्राधिकरणावर आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा राज्य सरकारवरती मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे आपलं. तर मित्रांनो 1960च्या कायद्यानुसार अनाथाश्रमांचं निरीक्षण, देखरेख आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची अंतिम जबाबदारी राज्य सरकारकडे असते पहा. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचं संरक्षण म्हणजे पोस्को अधिनियम 2012चं उद्दिष्ट काय आहे? तर मित्रांनो मुलांच्या लैंगिक छळ आणि शोषण रोखणे या पोस्को कायद्याचा काय मित्रांनो मुख्य उद्देश पहा. पोस्को कायद्याचा मुख्य उद्देश मित्रांनो बालकांचा लैंगिक छळ, लैंगिक शोषण आणि बालसंभोग चित्रीकरण म्हणजे चाइल्ड पोर्नोग्राफी यासारख्या गुन्ह्यांपासून त्यांचं संरक्षण करणे हा आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे पहा. आणि मित्रांनो भारतीय संविधानामधील कलम 15(3) नुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना सुद्धा दिलेला आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा 2005च्या कलम 4 नुसार कौटुंबिक हिंसाचाराची माहिती कोणाला द्यावी? तर मित्रांनो कोणाला द्यावी तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 संरक्षण अधिकारी याचं काय मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा. या कायद्याच्या कलम 4 नुसार ज्या व्यक्तीला कौटुंबिक हिंसाचार घडत असल्याची माहिती मिळेल ती व्यक्ती माहिती संरक्षण अधिकाराला या ठिकाणी देऊ शकते.